गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरू प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांनाही वंदन करते. आज आपला अभ्यासाचा दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा. पहिल्या दशकाच्या शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, असा जो प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख. त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिले असे श्रीराम. की पहिल्या दशकाच्या शेवटच्या ओवीत प्रपंचासक्त लोक मूर्खपणामुळे परमार्थ सुख जाणू शकत नाही. त्यांची लक्षणे समर्थ सांगणार आहेत. म्हणून दुसऱ्या दशकाला मूर्ख लक्षणांचा हे नाव देऊन पहिला समास मूर्ख लक्षणांचा सांगत आहे. या दशकामध्ये मूर्ख, उत्तम, सद्विद्या, विरक्त, भक्त, कुविद्या, त्रिगुण आणि पडत मूर्ख इतके विविध विषय आलेले आहेत. हा संपूर्ण दशक व्यावहारिक शिकवणीचा असून त्यात विधी आणि निषेध सांगितले आहेत. खाजगी, कौटुंबिक, सामाजिक व व्यक्तिगत जीवनात माणसाने कसे वागावे याचे अत्यंत मार्मिक वर्णन समर्थांनी अत्यंत प्रभावीपणे केले आहे. माणसाच्या मनाच्या विविध सवयी, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचं आचरण, समाजात कशा कशा प्रकारचे लोक आहेत याचं सूक्ष्म निरीक्षण पाहून मन थक्क होऊन जाते. माणूस बदलावा ही त्यामागची तळमळ आहे. उत्तम गुण अभ्यासिता येती, अवगुण सोडिता जाती हा समर्थांचा दृढ विश्वास आहे. आपल्याला जर निरामय, निरोगी आणि आनंदी जीवन असेल तर त्यासाठी केवळ कायदे निर्माण करून ते होणार नाही. त्यासाठी माणसाच्या मूल प्रवृत्तीत, वर्तनातच परिवर्तन घडायला हवे. आपण ज्यांना मॅनर्स आणि एटिकेट्स म्हणतो त्याची व्यवहार व परमार्थ दोन्हीकडे सारखीच आवश्यकता आहे. आत्मपरीक्षणार्थ साधकास एक महान दालनच या दशकाद्वारे समर्थांनी खुले करून दिले आहे. माणसाच्या वर्तनात बदल व्हावा म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पसायदानात म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो याच अर्थाने म्हणतात. या समासात मूर्ख लक्षणे सांगून दुसऱ्याची टिंगल करणे हा हेतू नाही, तर सर्व तऱ्हेच्या मूर्खांनी आपला मूर्खपणाचा त्याग करावा या तळमळीने ही लक्षणे परोपरीने त्यांनी स्पष्ट केली आहेत. साधारणपणे पाहिलं तर यामध्ये विविध गट पडलेले दिसतात आहे. कारण समर्थांनी ही लक्षणे सांगताना काही आरोग्याच्या दृष्टीने सांगितले, काही व्यक्तिविकासाच्या दृष्टीने सांगितले, काही नीतीच्या दृष्टीने सांगितले, तर काही सामाजिक सुसंवाद म्हणून सांगितले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी डाव्या हाताने खाणे पिणे
दाढ, डोळे, हात, नाक, वस्त्र अस्वच्छ असणारा यांचं वर्णन केलेलं आहे. व्यक्ती विकासाच्या दृष्टीने घरच्या लोकांवर सतत चिडचिड करणारा, घरी शूर आणि बाहेर दिनवाणा, तापट, खादाड, आळशी, विद्या नाही, पुरुषार्थाचं एकही लक्षण नसणारा असा मूर्खांचे वर्णन केलेले आहे. नीतीच्या दृष्टीने परस्त्रीवर प्रेम करणारा, व्यसनांच्या अधीन जाणारा, स्वतः तर परोपकार करत नाहीच, पण त्यांच्यावर कोणी उपकार केले तर तेही तो विसरतो, अशा लोकांचे वर्णन केलेले आहे. सामाजिक सुसंवाद म्हणजे सतत भांडखोर, सामर्थ्य नसताना जो उच्चासनाची अपेक्षा करतो, सगळ्यांना सतत धारेवर धरतो, अशा छोट्या छोट्या खूप गोष्टींचा विचार समर्थांनी यात केला आहे. आणि तो विचार जर आपण खरंच समजून घेतला तर या मूर्ख लक्षणांचा त्याग करणे आपल्याला सोपे जाईल. या समासाची सुरुवात करताना समर्थ सुरुवातीला गजाननाला, शारदेला आणि त्यांचं आराध्य दैवत आणि स्वतःचे गुरु असलेले श्री रामचंद्र यांना ते वंदन करतात आहे. 7व्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहेत की जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे श्रीराम. की आत्मज्ञानाचा वारासुद्धा न लागलेले जे लोक केवळ संसारातच रमून झालेले आहेत, मी, माझी पत्नी, माझे मुलं, माझे घर म्हणजेच मी व माझेपणाच्या वर्तुळाबाहेर काही जग आहे याची त्यांना कल्पनाच नाही. संसारात सुख नाही, तो अपूर्णच असतो, तरीही सर्वांची धावाधाव संसाराकडेच असतेच. त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना आत्मज्ञान नाही. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की सुखासाठी इतरत्र धावाधाव थांबते. सुख बाहेर नसून आतच आहे हे त्यांना कळते. आत्मज्ञान नसल्यामुळे मूर्खपणाचे आचरण कसे होते याचे उदाहरण देताना समर्थ सांगत आहेत की जन्मला जयाचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानली अंतुरी तो एक मूर्ख. 8वी ओवी आहे. मूर्ख कामजीवनाला महत्त्व देऊन, पत्नीला सर्वस्व मानून जन्माला घालणाऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतो. भोगसक्तीमुळे फक्त पत्नीच हवीशी वाटते. भोग सुखासाठी हवा असतो. काम सुखाच्या अधीन गेल्यामुळे सर्व नाते संबंधे पत्नीसाठी तो सोडून देतो. आता तर अजून एक नवीन झालेलं आहे की शिक्षणासाठी म्हणून विद्यार्थी म्हणजे मुलं बाहेर शिकायला जातात आणि त्यानंतर ते परदेशामध्येच स्थायिक होतात. आपल्याकडे पुण्या मुंबईमध्ये किंवा सगळीचकडे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की आईवडील भारतात आणि मुलं तिकडे आहेत. पण त्याच्यावर काही बोलू नये आपण जास्त. असो, पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगत आहेत, परस्त्रीसी प्रेमाधरी स्वशूर गृही वास करी, कुळे विण कन्यावरी तो एक मूर्ख श्रीराम. या ओवीत समर्थ अत्यंत महत्त्वाची सूचना देत आहेत. कारण आपली संस्कृती अत्यंत श्रेष्ठ आहे. आपल्या संस्कृतीत विवाह हा संस्कार शास्त्रसंमत केलेला आहे. विवाह हा पवित्र संस्कार असताना विवाहबाह्य संबंध ठेवून वैवाहिक संबंधातील पावित्र्य व परस्त्रीच्या संबंधातील मर्यादा यांचा विसर पडल्यामुळे समाजात अनेक कौटुंबिक संघर्ष निर्माण होऊन त्याचे परिणाम संबंधितांना, विशेषतः अवलंबून असलेल्या लहान मुलांना भोगावे लागतात. विवाहबाह्य संबंधातून समाधानी झाल्याचे एकही उदाहरण नाही. आजकाल फॉरेनप्रमाणेच आपल्याही देशात मोठ्या शहरांमध्ये असे विदारक दृश्य आपल्याला पाहायला मिळते. त्याला रिलेशनशिप म्हटले जाते. आजकाल तरुण तरुणींमध्ये अतिशय उथळ प्रेम दिसते. उथळ प्रेमाने कौतुक केले जाते. एखादा खेळू मैदानावर जर खूप
पराक्रम करीत असेल, तर त्या तरुणीचे प्रेम त्या तरुणावर बसते. एखादी नटी पडद्यावर सुंदर दिसत असेल, तर तरुणांचे तिच्यावर प्रेम बसते. पण येथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, की मैदानावर उत्तम खेळणारा खेळाडू व्यक्ती या दृष्टीने कौटुंबिक जीवनात अत्यंत नादान आणि नालायक असू शकतो. पडद्यावर सुंदर दिसणारी नटी व्यक्ती म्हणून स्वभावाने अत्यंत कुरूप असू शकते. म्हणून बाह्य सौंदर्यावर भाळून विवाह करण्यापेक्षा कुळ, शील आणि संस्कार या तिन्हींचा विचार केल्याशिवाय विवाह करतो तो मूर्ख आहे. खरं म्हणजे समर्थांचे हे विचार आपण खरोखरच गांभीर्याने घ्यायला हवे. कारण आता दिवसेंदिवस घटस्फोटाचे प्रमाण खूपच वाढलेले दिसते आहे. याला एकच कारण आहे, की फक्त बाह्य गोष्टी आणि पैसाच फक्त सगळ्यांना हवा आहे. पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, की मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न, सप्त व्यसनी जयाचे मन, तो एक मूर्ख. ही 16वी ओवी आहे. कुठलेही काम केले व ते चांगल्या प्रकारे झाले तर लोक मान देतात आणि काही गोष्टी चुकीच्या केल्या तर अपमानही करतात. म्हणजे लोक तर टपलेलीच असतात. मान असो की अपमान, ते काहीतरी करायला तयारच असतात. म्हणजे स्वतःचा मान असो की अपमान, दोन्ही गोष्टी जो इतरांना सांगतो त्याला समर्थ इथे मूर्ख म्हणतात आहे. पुढे त्या पुढील चरणात म्हणतात आहे, की सप्त व्यसनी जयाचे मन, तो एक मूर्ख श्रीराम. की जुगार, वेश्या, चोरी, चहाडी, परस्त्री, पशुपक्ष्यांची झुंज व तमाशा या 7 प्रकारच्या व्यसनात गुंतलेला आहे तो मूर्ख असतो. 17व्या ओवीत ते सांगतात आहे, सांडूनी या जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा, सार्थके विण वेची वयसा, तो एक मूर्ख श्रीराम. की जो ईश्वराला शरण न जाता सामान्य माणसे म्हणजे आपले कुटुंबीय, गणगोत, मित्र, शेजारी यांच्यावरच तो विसंबून राहणारा व 4 पुरुषार्थ जे शास्त्रांनी सांगितलेले आहे त्याकडे जो दुर्लक्ष करतो त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. 59व्या ओळीमध्ये ते सांगतात आहे, अनितीने द्रव्य जोडी, धर्मनीती न्याय सोडी, संगतीचे मनुष्य तोडी, तो एक मूर्ख श्रीराम. खरंच ही ओवी मला तर वाटते राजकीय पुढाऱ्यांसाठीच आहे. कारण आपण आज समाजात पाहतो आहे, की शाळा महाविद्यालय असो, ऑफिसेस असो, कुठलेही सरकारी कार्यालय असो, खाजगी हॉस्पिटल असो, सगळीकडे अनितीने द्रव्य जोडी म्हणजे सध्या लुबाडणे सुरू आहे. सध्या तर कोरोनामुळे पेशंटला कसे लुबाडले जात आहे हे सध्या आपण अनुभवत आहोत. अशा लोकांना व धर्म, नीती, न्याय न जुमानणाऱ्याला संबंधित लोकांकडून प्रत्यक्ष लाच किंवा द्रव्य त्यांना जर घेता येत नसेल, तर त्यांना फसवून त्यांच्याकडून घेणे जेव्हा अवघड जाते, तेव्हा अशा सहकाऱ्यांशी हे लोक संबंध सोडून टाकतात. त्यांनाही समर्थ मूर्ख म्हणत आहेत. 68व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, लक्ष्मी आलिया वरी, जो मागील ओळखी न धरी, देवी ब्राह्मणी सत्ता करी, तो एक मूर्ख श्रीराम. हे तर व्यवहारात आपण रोजच पाहतो. जेव्हा आपल्याजवळ भरपूर धनसंपत्ती येते तेव्हा मनुष्य पहिले दिवस विसरून जातो. आपल्या पडत्या काळात इतरांनी आपल्याला जी काही मदत केली असेल ते तो विसरून जातो. ही ओवी सुस्पष्ट होण्यासाठी महाभारतातील द्रुपद आणि द्रोणाचार्यांची एक सुंदर कथा आहे. द्रुपद आणि द्रोणाचार्य हे दोघे बालपणीचे मित्र. ते लहानपणापासून एकमेकांवर अतिशय प्रेम करत होते. द्रोणाचार्यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. द्रुपद राजा त्यांना नेहमी म्हणत असे, की हे द्रोणा, मी जेव्हा राजा होईल तेव्हा तुला अजिबात विसरणार नाही. तुझ्याकरता मी काय काय करेल हे मित्रा द्रोणा, मी राजा झाल्यावर तुला हे कळेलच.
द्रुपदाच्या या बोलण्याने दोघे आणखीनच जीवस कंठस्थ मित्र बनले. पुढे व्हायचे तेच झाले. द्रुपद राजा झालेल्या द्रुपदाला भेटायला एकदा द्रोणाचार्य गेले. याचना कर याच ते द्रोणाचार्य द्रुपदाला याचना करत होते. याचना करणाऱ्या दरिद्री द्रोणाचार्यांना आपल्या जिवलग मित्राला ओळखही त्यांनी दाखवली नाही. परंतु मी राजा आणि तू भिकारी अशी विषम मैत्री कधीच होऊ शकत नाही म्हणून हाकलूनही दिले. असा प्रचंड अपमान द्रोण विसरणे शक्यच नव्हते. कौरवा पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली. ती म्हणजे पांचाल देशाचा राजा द्रुपदाला हरवून परंतु ठार न मारता मुसक्या बांधून माझ्यासमोर उभे करा, त्यांना जिवंत पकडून आणण्याची आज्ञा दिली. आणि ही दक्षिणा भीमार्जुनांनी पूर्णसुद्धा केली. द्रुपदाला अक्षरशः मुसक्या बांधून द्रोणाचार्यांसमोर उभे करण्यात आले. विद्यार्थी दशेतील ओळख राजा झाल्यावर द्रुपद विसरले व त्यांना प्रचंड अपमानित व्हावे लागले. अशी आपली फजिती होऊ नये म्हणून समर्थ या ओवीद्वारे आपल्याला सावध करत आहेत. अशी अनेक लक्षणे समर्थांनी सांगितली. ती आपल्यात आहे का याचा शोध घ्यावा व तो घालवण्याचा प्रयत्न करावा. कारण संतांची प्रवृत्ती ही मूर्खांना मूर्ख म्हणून सोडून देण्याची नसते. कारण मूर्ख असणारेही माणसेच आहेत व ती आपली असतात. म्हणून मूर्खाने आपला मूर्खपणा सोडून शहाणपणाचा अंगीकार करावा. मूर्ख लक्षणांचा त्याग करावा व अंगी उत्तम लक्षणे बाळगावी. मग आता ही उत्तम लक्षणे कोणती हे पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे. लौकिक समास दुसरा, मूर्ख लक्षणांचा समास पहिला. मूर्ख लक्षण हा आपण आता अभ्यासला. त्यानंतर आहे आता समास दुसरा, उत्तम लक्षण. लौकिक व्यवहार असो की अध्यात्म मार्गाचा प्रवास असो, मूर्खपणा दोन्हीकडे घातकच आहे हे समर्थांनी ओळखले होते. त्यामुळे मूर्खांची लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ कुशल शिक्षकाच्या भूमिकेतून लगेचच आता आपल्याला उत्तम लक्षणं सांगत आहे. या समासाचा अभ्यास करताना गीतेतील 16व्या अध्यायात सांगितलेली दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा संदर्भ लक्षात येतो. या समासाची मांडणी उपदेशात्मक असून मूर्ख लक्षणांचे अनेक दुर्गुण पुन्हा इथे सांगितलेले आहेत. पहिल्याच ओवीमध्ये समर्थ सांगतात आहे, श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची श्रीराम. वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखविल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये, एकाएकी श्रीराम. पहा की समर्थांनी किती वर्ष झाले या दासबोधाला, पण त्यावेळेसच सांगून ठेवले आहे की वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये, एकाएकी श्रीराम. आता आपण पाहतो की अनेक वेळा टी व्हीवर, वर्तमानपत्रामध्ये अशा अनेक प्रकारच्या सूचना लिहिलेल्या असतात की बेवारस वस्तूंना हात लावू नये. कारण त्या वस्तूंमुळे अनेक बॉम्बस्फोट घडलेले आपण अनुभवले आहेत. म्हणून पडली वस्तू घेऊ नये. आणि वाट पुसल्याविण जाऊ नये. एखाद्या परप्रांतात जर आपल्याला जायचं असेल तर चौकशी केल्याशिवाय प्रवास करू नये. कारण जर तिथे तसा प्रवास केला तर आपली फजिती होण्याची दाट शक्यता असते. हा सांगताना चौथ्या ओवीमध्ये समर्थ सांगतात आहे, विचारे विण बोलो नये, विवंचने विण चालो नये, मर्यादे विण हालो नये, काही एक श्रीराम.
अत्यंत महत्त्वाची अशी ही ओवी आहे. कारण या ओवीत विचारांचे महत्त्व सांगितलेले आहे. विचारे विण बोलू नये या समर्थ प्रतिपादनाचे महत्त्व दैनंदिन जीवनात आपल्याला पदोपदी जाणवत असते. संसारातील कित्येक संबंध केवळ बोलण्यामुळे बिघडतात. एकदा तोंडातून जर शब्द बाहेर पडला तर भात्यातील बाणासारखा असतो. बाण एकदा भात्यातून सुटला की सुटला, नंतर त्याला थांबवणे अशक्य. तसेच आपल्या तोंडून जेव्हा शब्द बाहेर पडतो तेव्हा तो बाहेर पडण्यापूर्वीच विचार करूनच उच्चारला पाहिजे. नाहीतर आधी बोलायचे व मग मी असे बोलायला नको होते. मला कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता. माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हता, असे खुलासे करण्याची वेळ येते. म्हणून केवळ विचार न करता बोलल्यामुळे होते. म्हणून आधी विचार करावा आणि मग बोलावे, म्हणजे पश्चातापाची वेळ येत नाही. आधीच्या प्रवचनामध्ये आपण ऐतरेय उपनिषदाची कथा ऐकली होती की परमेश्वराने आपल्या शरीरात इंद्रिय तयार केली आणि या इंद्रियांना काही कामे वाटून दिली होती. कामे व्यवस्थित होण्यासाठी प्रत्येक इंद्रियांसाठी त्यांनी एक एक देवता निर्माण केली होती. सूर्यदेवता डोळ्यात जाऊन बसली होती, दिशा देवता कानात जाऊन बसली होती, अग्निदेवता मुखात जाऊन बसली होती. खरोखरच आपले उपनिषदे वाङ्मय किती सुंदर आणि किती अर्थपूर्ण आहे हो. अशा कथा वाचल्या की हे आपल्या लक्षात येते. कारण अग्निदेवता मुखात जाऊन बसले. अग्नी आणि वाणी सारख्या आहेत. जोपर्यंत अग्नी आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत स्वयंपाकापासून तर विशालकाय यंत्र चालविण्यापर्यंत आगगाडी, विमाने, कारखाने काहीही चालवा, ती आपल्या सेवेत हजर आहेत. पण तोच अग्नी जेव्हा आटोक्याबाहेर जातो त्यावरील नियंत्रण सुटले की एका क्षणात सगळं बेचिराख होते. वाणीही अगदी तशीच आहे की जोपर्यंत ती आपल्या ताब्यात आहे तोपर्यंतच तिच्याकडून भगवत सेवा करून घ्या. तिच्याकडून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचून घ्या, दासबोध वाचून घ्या, गाथा लिहून घ्या, वाचून घ्या, अशी सगळी कामे तिच्याकडून तुम्ही करून घ्या. पण दर्जेदार साहित्याची विपुल निर्मिती तुम्ही करून घ्या. परंतु तीच वाणी जर सैरभैर झाली अथवा मूर्ख आणि क्षुद्र मनोवृत्तींच्या लोकांच्या हातात जर पडली तर त्याच वाणीने घाणेरडे असतील साहित्यही निर्माण होते. एवढेच काय, पण आपण पाहतो की भारतीय लोकांची श्रद्धास्थान असलेले रामायण आणि महाभारत या ग्रंथातील व्यक्तींवर देखील अपशब्द लिहिले जातात. म्हणून संत नामदेव म्हणतात, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. की ज्या वाणीमुळे भगवंत आनंदाने डोलू लागेल, की ज्याच्या बोलण्याने सज्जनांना संतोष वाटेल, ज्याच्या बोलण्यामुळे तो सर्वांना हवासा वाटेल, अशी वाणी असावी. म्हणून समर्थाच्या उपासनेतही चौबतीत समर्थ श्रीरामाला मागणं मागतात आहे, कोमल वाचा दे रे राम. पुढच्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे की मर्यादेविण राहू नये, हालू नये. तर भारतीय संस्कृतीमध्ये स्वैर वर्तन, बेफाम वर्तन, स्वच्छंदी जीवन नाकारलेले आहे. एकदा पु ल देशपांडे पाश्चात्य देशात गेले होते. पाश्चात्य देशांचा प्रवास करून ते जेव्हा भारतात आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारले की भारतीय संस्कृती व पाश्चात्य संस्कृती यात काय फरक आहे. तर पु ल म्हणाले, पाश्चात्य संस्कृती द्राक्ष आहे तर भारतीय संस्कृती रुद्राक्ष आहे. कारण रुद्राक्ष संस्कृती म्हणजे मर्यादांनी आखीव रेखीव संस्कृती आहे. म्हणूनच तर आपल्याला रामाचं चरित्र आवडते न, कारण रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. एकदा असेच भारतीय जोडपे अमेरिकेत गेले होते आणि ते बाहेर फिरत असताना नवरा पुढे आणि बायको मागे चाललेली असते. तर ते एक अमेरिकन व्यक्ती बघते आणि ती
त्या व्यक्तीला म्हणते, की आम्ही लोकं पहा कसे एकात एक हात घालून चालतो आहे, नाहीतर तुम्ही एक पुढे आणि दुसरा मागे. भारतीय पुरुष शांतपणे त्यांना म्हणाला, "याला एकच कारण आहे, की मी पुढे व बायको माझ्या मागे चालत असली, तरी आम्हाला खात्री आहे, की मी पुढे चालत असलो, तरी माझी पत्नी माझ्या मागेच येणार आहे. तुम्हाला तशी खात्री नाही, की ती तुमचा हात सोडून केव्हा निघून जाईल, म्हणून तुम्ही हात धरता. म्हणजेच मर्यादा नसलेले जीवन स्वतःचा विनाश करते, परंतु इतरांनाही ते घातक ठरू शकते. नदीने जर आपल्या किनाऱ्याची मर्यादा सोडली, तर तिला पूर आला म्हणतात. आणि त्या पुराने जर मर्यादा सोडली, तर ते पाणी शेतीमध्ये, घरादारांमध्ये, गाव न गाव जलमय करत ते पुढे जाते आणि सुंदर वळणदार नागमोडी दिसणारी ती नदी प्रलयंकारी होऊन जाते. म्हणून नदीने किनाऱ्याची मर्यादा कधीच सोडायची नसते. मग आपले मन सुद्धा या नदीच्या प्रवाहासारखे आहे. विवेक आणि सत्संगती हे दोन मनरूपी नदीचे दोन किनारे आहेत. किनाऱ्यांनी मर्यादा सांभाळली की ते नदीला दिशा देतात व ती मर्यादा सांभाळली की तिला स्वैर धावता येत नाही. आणि संयमाने, नियमाने वागणे म्हणजेच मर्यादेने वागणे आहे. त्याला समर्थ विवेचने विणं राहू नये असं म्हणतात. शिक्षण घेताना सुद्धा बघा, जेव्हा आपली मुलं थोडीशी मोठी व्हायला लागतात, तेव्हा त्यांना या शाळेत घालू की त्या शाळेत घालू. थोडेसे शाळेचं शिक्षण होत नाही, तर मग या कॉलेजमध्ये घालू की त्या कॉलेजमध्ये घालू. ते थोडं होत नाही, की आता डिग्रीसाठी मेडिकलला पाठवू की इंजिनिअरिंगला पाठवू. म्हणजे पहा, की हे सगळे जेव्हा आपल्याला त्यांना मोठं करायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं, तर हे सगळं करत असताना आपल्याला त्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करावा लागतो. आपल्या आर्थिक परिस्थितीचा सुद्धा विचार करावा लागतो. नाहीतर पश्चातापाची पाळी येते. पश्चातापाची पाळी येते आणि हे करत असताना पुढे अनेक उदाहरणांनी समर्थांनी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करू नये म्हणून तिथं सांगितलेल्या आहेत. ते म्हणतात, रात्री पंथ कमू क्र रा रात्री पंथ क्रमू नये, क्षणाक्षणा रुसू नये, बोलला बोल विसरू नये, बहुत अन्न खाऊ नये, धूम्रपान घेऊ नये, दुसऱ्यास देखून हसू नये, मागे उणे बोलू नये, देवाचा नवस बुडवू नये, गुरु विरहित असू नये, नीच यातीचा गुरु करू नये, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथ जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा श्रीराम. हे ओवी सांगताना समर्थान म्हणतात की सत्य हे एक मोठं शस्त्र आहे. कारण साधकाच्या जीवनाचा मोठा आधार आहे. अन्यायाचा मार्ग तात्कालिक फायद्याचा वाटत असला तरी त्या मार्गाने जाऊ नये. कारण अभिमानाने असत्याचा मार्ग योग्य आहे याचं समर्थन कधीच करू नये. 41व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची श्रीराम. की आपल्या बोलण्यातनं, वागण्यातनं कधी अपकीर्ती तर होणार नाही ना, याची आपण काळजी घ्यावी. कारण सत्कीर्ती वाढत असेल तसे आपण प्रयत्न तर करायला हवेच, पण अपकीर्ती वाढणार नाही किंवा होणार नाही याची दक्षता पण घ्यायला हवी. कारण सर्वांगीण विचारानेच सदाचरणाला सर्वांगीण विचारानेच विवेकाची कास सांभाळल्या जाते. शेवटच्या ओवीमध्ये ते सांगतात आहे, नेगता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयाचे लक्षण, पुढील ये समासी श्रीराम. की वरील सगळे उत्तम गुण जे समर्थांनी आपल्याला सांगितले आहेत, ते प्रयत्नपूर्वक कमवले नाहीत तर माणूस अवलक्षणी बनून त्याची फजिती होते. त्याची लक्षणे आता पुढील समासामध्ये समर्थ आपल्याला
सांगत आहे. दशक तिसरा कुविद्या लक्षण. उत्तम लक्षणे सांगून झाल्यावर लगेचच समर्थ कुविद्या लक्षण सांगतात. काय चांगले हे तर आता मला समजले, पण आता त्याबरोबर काय वाईट हेही आता मला समजले पाहिजे. कारण या समासामध्ये दुर्गुणांची संपूर्ण यादीच समर्थांनी तयार केलेली आहे. त्यात अनीती, अधर्म, असत्य, आसुरी संपत्ती इत्यादिकांचा समावेश केला आहे. हे लक्षण त्याग त्यागासाठीच सांगितले गेलेले आहेत. या समासाला नाव दिलं आहे की त्यांनी कुविद्या म्हणजे विद्या या शब्दापासून कुविद्या, अविद्या, सद्विद्या इत्यादी सगळे शब्द तयार झालेले आहे. विद म्हणजे जाणणे आणि या धातूपासूनच विद्या हा शब्द तयार झाला आहे आणि विद्या म्हणजे ज्ञान. अध्यात्मामध्ये विद्या म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान आहे. विवेकाने आत्मस्वरूपाचा निश्चय करून त्याचा अनुभव घेण्यास विद्या म्हटल्या जाते. या दशकामध्ये 4 ते 7 या ओव्यांमध्ये दुर्गुण कोणते हे सांगताना जणू काही कुविद्येची संपूर्ण प्रजाच सांगितली आहे का काय असे वाटायला लागते. 8 ते 20 या ओव्यांमध्ये एक दुर्गुण द्विगुणित करणारा दुसरा दुर्गुण सांगितला आहे. दुर्गुणांच्या जोड्या म्हणजे दुष्काळात 13वा महिनाच होय. 8व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री आणि कृपण, अतिशयसी श्रीराम. की आधीच दिसायला कुरूप आहे म्हणजे सौंदर्य आपल्या हातात नसते, पण तरीही ते नसतानाही म्हणजे स्वतः कुरूप आहे, तर त्यात आणखी भर घालायची आणि त्याच्यात कुलक्षणी व्हायचे म्हणजे स्वभावाने सुद्धा चांगलं कधीही कोणाशी वागायचं नाही. तर अशा लोकांना समर्थ म्हणतात आहे की आधीच दिसायला कुरूप आणि त्यात कुलक्षणी म्हणजे स्वभाव वाईट, मग सौंदर्य हातात नसते तर पण सुलक्षणता आपल्या हातात आहे ना, ती आपल्याला चांगल्या प्रकारे संपादन करता येतात. कारण कुलक्षणी असलेला माणूस अधिक तिरस्काराला पात्र ठरतो. 9व्या ओळीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे की नेणे आणि नायके, नये आणि न शिके, न करी आणि देखे, अभ्यासदृष्टी श्रीराम. की स्वतःला काही समजत नाहीच, पण दुसऱ्यांनी कोणी काही सांगितलं तर तेही तो ऐकत नाही. म्हणजे ज्ञान तर स्वतःजवळ नाहीच, पण ते काही जाणून घेण्याची आणि शिकण्याची इच्छाही त्याच्याजवळ नाही आहे. म्हणून स्वतः चिकित्सक बुद्धीने पाहायचं नाही आणि दुसऱ्यांनीही पाहिले तर तेही सहन होत नाही. अशा दोन दोन अर्थांच्या जोड्या त्यांनी त्यात दिलेल्या आहे. 22व्या ओवी खूप महत्त्वाची आहे. न्यून वचनी, पैशून्य वचनी, अशुभ वचनी, अनित्य वचनी, द्वेष वचनी, अनृत्य वचनी, बाष्कळ वचनी, धिक्कारो श्रीराम. काय होते? समर्थ इथं म्हणतात आहे की न्यून वचनी. न्यून म्हणजे काय आहे? तर न्यून म्हणजे व्यंग. जर कोणामध्ये काही व्यंग असेल तर त्या माणसाचं व्यंग जाहीरपणे 4 लोकांमध्ये बोलून त्या माणसाला आपण कधीही दुखवू नये. कारण बऱ्याच वेळा व्यवहारात असं आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीची जर ओळख करून द्यायची असेल आणि असं म्हणत असो की अरे तो नाही आहे का, ते ते देशपांडे नाही आहेत का, असं आपण जेव्हा म्हणतो, पण आपल्याला जर ते देशपांडे आठवत नसेल तर दुसऱ्यांना आपण म्हणतो, अरे त्याला तू ओळखत नाही का रे, तो बघ तो तो लंगडा आहे, तो बघ चकना आहे, अशा शब्दांनी आपण त्याचा उच्चार करतो. पण असे बोलणे आपल्यावर कानावर पडते तेव्हा बरे वाटत नाही. कारण कोणाच्याही व्यंगावर जाहीरपणे बोलू नये. कारण व्यंगामुळे आधीच तो मनातल्या मनात खूप झुरत असतो. त्यात त्याला असे टोचून बोलले तर त्याच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील हो. पण कुलक्षणग्रस्त माणसाला दुसऱ्याच्या दुःखातच आनंद वाटत असतो. आपण पाहतो केव्हाही लग्न कार्यामध्ये बघा तुम्ही की एखादा मंगल प्रसंग असतो
तेव्हा काहीतरी खुसपट काढायचं आणि चांगलं वातावरण खराब करायचं. त्या प्रसंगामध्ये येऊन शुभकार्य असेल तर त्या प्रसंगात यायचं आणि तिथं काहीतरी अभद्र बोलायचं आणि अशा त्या बोलण्यात द्वेषाची दुर्गंधीसुद्धा असते आणि अशामुळे ते कार्य सगळं बिघडते हो. पण हा विचार कधी कोणी करतच नाही. आणि बोलताना काय होते, की एखाद्याचं घर जर आपण बघायला गेलो असेल, त्यांनी खूप सुंदर 3 मजली इमारत बांधलेली असते. तो वास्तुशांतीला आपल्याला बोलवतो आणि तिथं गेल्यानंतर तो माणूस काय म्हणतो, एवढं चांगलं घर बांधलेलं असतानाही तो काय, आपलं तर काय बुवा साधीसुधी झोपडी आहे. म्हणजे तो सुद्धा बघा 3 मजली इमारत बांधली, तरी पण त्याची बोलतानाची भाषा पहा कसा. आणि हीच वास्तुशास्त्रीला वास्तूच्या तिथे जाऊन तिथलं छान जेवण करून आल्यावर आपणही लोक त्या घरावर जेव्हा चर्चा करत असतो, तेव्हा न कळत आपणही त्याबद्दल दुर्गुण वाईट शब्द काढतच असतो. लगेच आपण म्हणून टाकतो की न बांधायला काय झालं, 3 मजली इमारत फुकटचा पैसा आहे, काळा पैसा आहे. आपल्याला खरंच माहिती असते का हो की त्यांनी कुठला, त्याचा पैसा कसा आहे. पण आपण असं बोलतो. म्हणजे या बोलण्यातून मत्सर, द्वेष आपल्याला सगळीकडे दिसतो. असे अनेक प्रकारचे दुर्गुण समर्थांनी या समासात सांगितलेले आहे. आणि ते पुढेही म्हणतात आहे की ऐ ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोणी त्यागची करणे, अभिमान तरे भरणे, हे विहित नवे श्रीराम. शेवटच्या ओवीत ते आपल्याला उपदेश करतात आहे की अशी ही सगळी कुविद्येची लक्षणे पारखून स्वतःमध्ये त्यातील जी असतील ते आत्मपरीक्षण करून सोडून द्यावी, स्वतःमध्ये बदल करावा आणि ती लक्षणे असून नाकारणे किंवा त्या लक्षणांचा अभिमान बाळगणे आपल्या हिताचे नाही, तर त्याचा आपण त्यागच केला पाहिजे. कारण आपण जर आपल्यात बदल केला तर परमार्थ मार्गाची वाट आपली सुखकर होईल. आणि परमार्थ मार्गाची वाटचाल करायची असेल तर मग काय करायला पाहिजे, तर भक्ती करायला पाहिजे. म्हणजे आता हे सगळी लक्षणं सांगत असताना समर्थांनी मध्येच एक समास भक्ती निरूपणाचा टाकलेला आहे. याला एकच कारण आहे की या समासात भक्ती निरूपण सांगताना समर्थांनी पहिल्या 14 ओव्यांमध्ये भक्तीचे अधिकारी, भक्तीचे सामान्य तत्व व भक्तीचे फळ याचे दिग्दर्शन केले आहे. कारण हे सांगण्याचं कारणच एक आहे की आता हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. आपण नरदेह निरूपणामध्ये नरदेहाचं महत्त्व पाहिलं आहे. आणि हा नरदेह मिळाल्यामुळेच मी विचार करू शकते आणि विचार केल्यामुळे मी कुविद्या आणि मूर्ख लक्षणांचा त्याग करू शकते आणि उत्तम लक्षणं अंगीकारू शकते. म्हणून 15 ते 26मध्ये त्यांनी पुन्हा तिथं कुविद्या लक्षणं सांगितली आहेत आणि त्या लक्षणांचा त्याग करा आणि पुन्हा भक्ती करता करता येणार नाही, हे स्पष्ट केले आहे. 12व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे, जन्मा आलियाचे फळ, काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ, भूमिभार होय श्रीराम. की मनुष्य जन्माला आल्यानंतर जर त्यांनी त्या जन्माचं सार्थक करून घेतलं नाही तर पशूंसारखाच तो होईल. आणि म्हणून इथं समर्थ आपल्याला सावध करतात आहे की मनुष्याच्या जीवनाचं फळ काय आहे. आपण पाहिलं की नरदेहाचं फळ काय आहे, तर आत्मज्ञान करून घेणं हेच नरदेहाचं मुख्य फळ आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनाचं फळ याविषयी अनेकांची अनेक मतं असली तरी संता एकच सांगतात आहे की तुम्हाला आता हा नरदेह प्राप्त झाला आहे, तर आत्मज्ञान हेच त्याचं फळ आहे. आणि हे आहे, आणि हे जर तुम्ही मिळवलं नाही तर जो जन्माला आला तो उगीचच भूमीला भार होतो, असं समर्थ आपल्याला इथं सूचित करतात आहे. 13व्या ओवेमध्ये ते सांगतात आहे, नरदेहाचे उचित, काही करावे आत्महित, यथानुशक्त्या चित्तवित्त, सर्वोत्तमी लावावे श्रीराम. फार महत्त्वाची ओवी आहे बरं ही. कारण नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर आपलं चित्त आणि वित्त या दोन्हीही गोष्टी परमेश्वराकडे लावल्या
म्हणजे सर्वोत्तमाकडे लावल्या तर जीवनाचं कल्याण होते. इथं नुसतं वित्त लावले असे न म्हणता आधी चित्त हा शब्द समर्थांनी वापरला आहे. भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी आधी मनच मागितलं आहे आपल्याला. आधी मनच मागतात आहे. मय्येव मन आधस्व मयी बुद्धिम निवेशय. कारण भगवंताचं कार्य म्हणजे सत्कार्य आहे आणि ते मनोभावे करावे. त्यात मान सन्मान नावलौकिक काहीच नसावे. म्हणून येथे समर्थ सर्वोत्तम शब्द वापरतात. त्याऐवजी परमेश्वर असाही शब्द वापरू शकले असते हो. पण सर्वोत्तमाला म्हणजे सर्वोत्तमच अर्पावे असे त्यांना सुचवायचे आहे. कारण एकच आहे की आपण भगवंताची पूजा करत असतो तेव्हा असा आपला विचार नसतो हो. कारण आपल्या घरी जर सत्यनारायणाची पूजा असेल ना, तर त्यासाठी जेव्हा आपण आदल्या दिवशी पूजेची तयारी करतो, तर ती पूजाची तयारी करत असताना एक ज्याला कुंकवाचे डाग पडलेले आहेत असंच ब्लाऊज पीस त्या चौरंगावर टाकायला काढतो. ज्या छोट्या आणि किडक्या सुपाऱ्या आहेत त्याच पूजेमध्ये ठेवतो. म्हणून इथं समर्थ सांगतात आहे की सर्वोत्तमच त्याला अर्पण करावे. कारण ती वृत्ती माझी नाही आहे हे ते जाणून आहेत. कारण त्यात स्वार्थाची भेसळ नसावी आणि हे धन उत्तम मार्गाने आलेले असावं. मग मी त्याला उत्तम माझ्याजवळ जे जे काही उत्तम असेल ते त्या भगवंताला अर्पण केलं आहे. म्हणून कोणी म्हटलं म्हणून अर्पण तुम्ही करू नका, तर तुम्ही ते मनापासून अर्पण करा. आपण जर थोडा विचार केला की आपला पैसा कुठे कुठे खर्च होत नाही हो. ज्या संसाराला आवश्यक आहे त्या खर्चाबद्दल संत आपल्याला काहीच म्हणत नाही आहेत. पण आपण जो शान शौकिकावर खर्च करतो, आता तर आपण बघतो ना की यूज अँड थ्रोच आहे सगळं. आणायचं आणि लगेच ते फेकून द्यायचं. म्हणजे तिथं पैशाला अजिबात किंमत नाही आहे, मूल्य नाही आहे. आणि हॉटेलिंग काय, आता कोरोनामुळे खूप आळा बसला आहे त्या सगळ्या गोष्टींना. कारण स्वतःच्या हौशी मौजीसाठी आपण खूप खर्च करत असतो. पोकळ प्रतिष्ठा जपण्यासाठी खर्च होणारा हा पैसा भगवंताला कसा आवडेल हो? व्यसनापायी दारू सिगरेट तंबाखूसारख्या व्यसनांवर होणारा खर्च निरर्थक आहे. म्हणून हाच पैसा तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आणि यापुढे उदास विचार सत्कार्यात मनापासून खर्च झाला तर ही ओवी मनात ठसली असंच आपल्याला म्हणावं लागेल. कारण वित्त आहे आपल्याजवळ, पण ते वित्त मी वित्त म्हणजे पैसा, ते जर मी भगवंतासाठी कधीच खर्च नाही केलं, त्याच्यासाठी मी काहीच केलं नाही, तर त्या पैशाचा उपयोगच काही होणार नाही. मग फक्त पैसा हा काही कौटुंबिक किंवा आपल्या प्रपंचासाठीच असतो असं नाही आहे. या सगळ्या गोष्टी सावध करण्यासाठीच समर्थांनी ही ओवी लिहिलेली आहे. 25व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात आहे, परगुणांचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी श्रीराम. की मला दुसऱ्यांचे काही गुण पाहून मला अजिबात आनंद होत नाही, उलट मला मत्सरच वाटतो. समजा शाळेचा रिझल्ट लागलेला असेल ना मुलांचा, जर शेजारच्या मुलाला जर जास्त मार्क पडले असेल तर मला बिलकुल बरं वाटत नाही. कारण माझ्या मनामध्ये मत्सर असतो, कारण माझ्या मुलाला कमी मार्क पडलेले असतात. म्हणून दुसऱ्यांचे गुण पाहून मला बरं वाटत नाही. तर हे अत्यंत चुकीचं आहे. वर उपकार करायला आपल्याला बरं वाटत नाही, कारण दुसऱ्यावरचे उपकाराचे सुख आपल्याला कधी कळतच नाही, कारण उपकार करायची वृत्तीच नाही आहे. म्हणून ते म्हणतात आहे, परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेश नाही, अंतर्यामी. आणि अंतःकरणामध्ये हरिभक्तीचा मागमूसही नाही. थोडंहीच त्या भगवंताबद्दल जर मला प्रेम वाटत नसेल तर माझ्या जीवनाचं नुकसान होणार आहे. ऐसे प्रकारीचे पाहता जन, जे जितची प्रेता समान, त्यांसी न करावे भाषण, पवित्र जनी श्रीराम. की अशा ज्या लोकांचं अंतःकरणावर म्हणजे अंतःकरणाने हरिभक्ती करीत नाही आहे,
परमात्मा म्हणजे परमात्म तत्व जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही आहे. म्हणजे ह्या जन्माला आल्यानंतर फक्त त्या भूमीला भार होऊन राहतात आहे. दुसऱ्यांसाठी परोपकार वृत्ती नाही आहे. दुसऱ्यांचे चांगले गुणसुद्धा कौतुकाने ऐकूनसुद्धा घ्यावेसे वाटत नाही. अशा या व्यक्ती म्हणजे ते म्हणतात आहे जिवंत असून मेल्यासारख्याच असतात. कारण पवित्र व्यक्तींना त्यांच्याशी कोणताच संबंध ठेवू नये. कारण काय आहे की संबंध ठेवणारी व्यक्ती जर वाईट असेल तर वाईट व्हायला अजिबात वेळ लागत नाही. म्हणून संगती ही नेहमी चांगल्याच लोकांची असतात. म्हणून कुविद्या असलेल्या लोकांची संगती तुम्ही ठेवू नका असं समर्थ आपल्याला सांगतात आहे. पुण्य सामुग्री पुरती तयासीच गडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेचे श्रीराम. की ज्याच्यापाशी परिपूर्ण पुण्याची जोड आहे, ज्याच्याजवळ आधीच्या जन्मामध्ये काहीतरी पुण्य केलेलं आहे, अशाच लोकांना भगवंताची ओढ निर्माण होते. आणि अशी ओढ निर्माण झाली की त्यांच्या हातून चांगलं कार्य घडते. त्यांच्या हातून ईश्वराचं जे काही भक्ती करणं आहे किंवा साधना करणं आहे, या सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या घडत जातात. आणि ते घडत असताना ते म्हणतात आहे की जसे करावे तसे मिळवावे अशी ही ईश्वराचीच योजना आहे. म्हणून माझ्या हातून नेहमी पुण्यकर्म घडावं, भगवत भक्ती घडावी असा इशारा ते या ओवीमधनं आपल्याला देत आहे. की ज्याचं जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे ईश्वर त्याला त्याचं फळ देत असतो. म्हणून माझ्या नेहमी चांगल्या प्रकाराने भगवत भक्ती माझ्या हातून घडलीच पाहिजे. अशीच भक्ती तुमच्या आणि माझ्या हातून घडावी ही समर्थ चरणी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.